तर नमस्कार बहिणींनो आणि शेतकरी मित्रांनो. तर महिलांसाठी एक मोफत पिठाची गिरणी सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे. तर आज आपण याच्यावरती पूर्ण डिटेल अर्ज प्रक्रिया पूर्ण डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी देणार आहे. पण मित्रांनो, एकच महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे तुमची एक लाईक खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी आणि एक सबस्क्राईब. मित्रांनो, तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमचं खूप आयुष्य घडवून देईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर महाराष्ट्र सरकारने महिला सबलीकरणाच्या उद्देशाने मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागात आजही अनेक महिलांना दळण्यासाठी लांब जावे लागते. तर तसेच शहरी भागातील गरीब महिलांना रोजगाराची नवीन संधी मिळावी या हेतूतून ही योजना राबवण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेद्वारे पात्र महिलांना 100% अनुदानावर पिठाची गिरणी पुरवली जाते. यामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ जाणार आहे. योजनेची महत्त्वाची माहिती एका दृष्टीपेक्षा आहे. तर जाणून घेऊया. खालील तक्त्यामध्ये योजनेची प्रमुख उद्दिष्टे दिली आहेत. तर तपशील आणि माहिती. जर योजनेचं नाव आहे मोफत पिठाची गिरणी योजना, तर राज्य म्हणजे महाराष्ट्र आपलं. तर विभाग जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभाग. तर लाभार्थी ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू महिला. आणि अनुदान 100% मोफत गिरणी, म्हणजे 100% अनुदानावरची गिरणी आहे ती मिळणार आहे. आणि उद्देश महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. तर या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत? तर महिलांना या योजनेमुळे केवळ गिरणीच मिळत नाहीत, तर त्यासोबत अनेक फायदे मिळतात. आर्थिक स्वातंत्र्य. महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करून दरम्यान सन्मानाने पैसे कमवता यावेत. वेळेची बचत, म्हणजे दळणवळणासाठी बाहेर जाण्याची गरज नसल्याने वेळेची आणि श्रमाची बचत होते. कमी गुंतवणूक. सरकारकडून मोफत गिरणी मिळत असल्याने गुंतवणुकीचे टेन्शन राहत नाही. प्रशिक्षण. काही जिल्ह्यांमध्ये गिरणी देखभाल आणि दुरुस्ती कशी करावी याचे तांत्रिक प्रशिक्षणही दिले जाते. पात्रता आणि अटी. कोण करू शकते आणि अर्ज पण कोण करू शकते याच्यासाठी. तर पहिलं म्हणजे या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही निकष ठरवले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत. तर रहिवासी अर्जदार महिला ही महाराष्ट्राच्या राज्याची मूळ असावी, म्हणजे जी महिला जी आहे रहिवासी ती या राज्याची असावी. आणि वय मर्यादा, म्हणजे महिलेचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आणि प्राधान्य. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, म्हणजे SC ST आणि BPL महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते. तर एक वेळ लाभ. ज्या महिलांनी यापूर्वी सरकारच्या कोणत्याही स्वयंरोजगार योजनेचा, उदाहरणार्थ शिलाई मशीन योजना लाभ घेतला आहे, या योजने पात्र महिला म्हणजे या योजनेत ते लाभ घेऊ शकणार नाहीत. तर अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तर लागणारे कागदपत्रे जे आहेत ते, जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खालील कागदपत्रे तयार ठेवा. आधार कार्ड अर्जासाठी अनिवार्य आहे. आणि राशन कार्ड, BPL असल्यास प्राधान्य. आणि उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला किंवा बँक पासबुकचा छायाचित्रपत्र आणि जागेचा पुरावा. तर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन कशीही करावी. महाराष्ट्र सरकारने ही प्रक्रिया आता अत्यंत सुलभ केली आहे. तुम्ही 2 प्रकारचे अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धत आणि तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे समाज कल्याणकारी विभाग किंवा योजना या टॅबमध्ये पिठाची गिरणी योजनेचा पर्याय शोधा. आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरा आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. ऑफलाईन पद्धत म्हणजे जर तुमच्या भागात ऑनलाईन सुविधा नसेल तर तुमच्या तालुक्यात पंचायत समिती कार्यालयात जा. समाज कल्याण विभागाकडून योजनेचा अर्ज मिळवा
अर्ज पूर्ण भरून त्यासोबत कागदपत्रे जोडा आणि संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा. अर्जासोबत ग्रामपंचायतीचा शिफारपत्र जोडल्यास काम अधिक सोपे होते. निवड प्रक्रिया कशी असते? तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर प्रशासनाकडून त्याची छाननी केली जाते. त्यानंतर विस्तार अधिकारी किंवा ग्रामसेवक तुमच्या घरी भेट घेऊन माहितीचा पडताळणी करतात. गिरणी बसण्यासाठी पुरेशी जागा आणि विजेची सोय आहे की नाही हे पाहिले जाते. पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी जिल्हास्तरावर प्रसिद्ध केली जाते आणि एका विशेष कार्यक्रमात गिरणीचे वाटप केले जाते. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आणि पूर्ण शेतकरी बांधवांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भावाला पण सपोर्ट करा, शेअर करा. असंच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एक सपोर्टमुळे आमचं आयुष्य बदलू शकते. धन्यवाद.